नमस्कार श्रोतेहो, आपण पुस्तक वाचत आहोत फाइंडिंग माय कोर, विनया गोरे ते विनया गोर. लेखिका विनया गोरे. भाग 35. नॉर्दर्न लाईट्स, अरोरा बोरेयालिस. याबद्दल फारसं काहीच माहिती नव्हतं. मिनेसोटामधून दिसतात असं ऐकलं होतं. एकदा आम्ही मित्रमैत्रिणी मायकलच्या उत्तर मिनेसोटा मधल्या कॅबिनमध्ये विकेंडला गेलो होतो. अगदी रिमोट भाग, जवळपास फारशी वस्ती नाही. कॅबिन जरा उंचावर, समोर सुपेरियर लेक. दिवसभर गप्पा मारल्या, ट्रेकिंग केलं आणि रात्री उशिरापर्यंत पुन्हा गप्पा. एकदम आकाश उजळलं, अगदी या क्षितिजापासून त्या क्षितिजापर्यंत. हिरव्या निळ्या रंगाचे प्रकाश झोत आकाशात नाचत होते, मधून गायब होत होते, पुन्हा येत होते. अविस्मरणीय देखावा. आम्ही म्हटलं, फार चढली, झोपूया आता. दुसऱ्या दिवशी समजलं, काल रात्री जे प्रकाश झोत बघितले ते होते नॉर्दर्न लाईट्स. ओ, अविस्मरणीय देखावा. काही दिवसातच मी नॉर्दर्न लाईट्सचा पाठलाग करू लागले. त्यामागचं सायन्स, सूर्यावरची वादळे आणि जिओमॅग्नेटिक डिस्टर्बन्स मोजणारे केपी स्केल, 10-12 वर्षांचं सायकल, पूर्वानुमान करणाऱ्या NOAA सारख्या वेबसाइट्स वगैरे वगैरे. नॉर्दर्न लाईट्सच्या मागचं सायन्स म्हणजे सन इज ट्राइंग टू किल द अर्थ. थँक गॉड वी गॉट द मॅग्नेटिक फील्ड टू प्रोटेक्ट अस. तरी पण मला हा अनोखा आणि अविस्मरणीय अनुभव जागतेपणी पुन्हा घ्यायचा होता. 2023-24 मध्ये पुन्हा संधी मिळाली. चला, हा रोमहर्षक अनुभव घेऊया, डोळ्याचं पारणं फेडूया. अमेरिकेची आईस बॉक्स, वेगळी राज्य, आगळीच मजा. 1980च्या दशकापासून मी डाऊनहिल स्कीइंगच्या प्रेमात पडलेली होते. मिनेसोटामध्येही तीच प्रेम कहाणी चालू. सेलिंगमध्ये भेटलेला मायकल स्कीयरही आहे आणि स्की क्लबमुळे नवीन मित्रमैत्रिणी पण झाले. आम्ही रॉकी पर्वताच्या रांगा असलेल्या पश्चिमेच्या राज्यांमध्ये स्कीइंग करायला वरचेवर जायला लागलो. पर्वताशी एकरूप होण्याचं स्वप्न एखाद्या स्की रनरला पुरं होत होतं. शेवटी प्रत्येक पर्वत वेगळा. स्नो कधी पावडर सारखा, कधी पॅक्ड, तर कधी एकदम बर्फाळ. आणि ही स्थिती दिवसभरात सारखी बदलत राहणार. त्याबरोबरच तापमान, आर्द्रता, पर्वताची उंची, किती बारकावे सांगितले तरी कमीच. थोडक्यात, द एक्झिलरेटिंग ड्रीम लिव्हज ऑन. स्कीइंग करताना कधी कधी पडणार हे गृहीतच. पडल्यावर उठायचं, अंगावरचा स्नो झटकून पुढे जायचं. कोलोरॅडो राज्यातल्या विंटर पार्कमध्ये एकदा स्कीइंग करताना मी पडले. माझ्या फजितीवर मीच हसले आणि उठले, पण परत जागच्या जागी कोसळले. हे काहीतरी वेगळं आहे. इतर स्कीयर्स मदतीला आले, पण मला उभंच राहता येत नव्हतं. स्की पेट्रोलर आले. त्यांनी मला स्केचरवरून स्की बेसच्या क्लिनिकमध्ये आणले. तिथला डॉक्टरही एकदम कूल. म्हणतो कसा, खांदा दुखतोय की गुडघा? गुडघा दुखतोय, मग ACL तुटलाय. हे सगळं मी अजून स्ट्रेचरवरच असतानाच. अर्थात इथे दुसरे काय होणार म्हणा. त्याचं निदान बरोबर ठरलं. सर्जरी झाली, पण अजून स्कीइंग सोडलेलं नाही. सर्जरीनंतर काही दिवस जेव्हा मोठा बूट घालून जराशी लंगडत चालत होते, तेव्हा भारतातही तशीच आले होते. मनात विचार आला, हाड मोडलं, लिगामेंट तुटलं, तर आता ते सगळं दुरुस्त व्हायला वयोमानाप्रमाणे वेळ लागेल. या अपघाताची रिकव्हरी व्हायला बराच वेळ लागणार होता. सुरुवातीचे दिवस अगदी जिकरीचे. रस्त्यावर स्नो आणि पुन्हा पडायला नको. एक अतिशय महत्वाची कस्टमर मीटिंग होती. प्रवास करायला लागणार होता. मी जायचं नाही असं ठरवत होते. माझा बॉस निक म्हणाला, आपल्याला जायलाच हवे, महत्वाची मीटिंग आहे, लागेल तशी मदत करायला मी येतो तुझ्याबरोबर. मला जरा ऑकवर्ड वाटलं, पण शेवटी त्याच्या जोरावर जायचं ठरवलं आणि अगदी शब्द दिल्याप्रमाणे त्याने प्रवासात मदत केली. माझी व्हीलचेअर ढकलण्यापासून सुद्धा. बॉस बरोबरच
तो माझा खरा साथीदारही ठरला. याला म्हणतात टीम वर्क. वर्क लाईफ हार्मनी हा आता रोजच्या आयुष्यातला एक मोठा घटक झाला होता. माझी सुरुवातीची बकेट लिस्ट आता चालती बोलती बकेट लिस्ट होत होती. नवीन गोष्टींची भर पडत होती, जुन्या गळून जात होत्या. पोलर सायबेरियन हस्की. पोलर ही घरातली सायबेरियन हस्की कुत्री. आता 13 वर्षांची आहे, पण ती घरी आली तेव्हा 8 आठवड्यांची 10 पाऊंडांची फसबॉल होती. 3-21-3 बेबी पोलर. साधारणपणे या जातींची कुत्रे कोल्ह्या लांडग्यासारखी राखाडी काळ्या रंगाची असतात, पण मी ठेवलेल्या नावाप्रमाणे पोलर पांढरी शुभ्र आणि निळ्या डोळ्याची आहे. या जातीच्या कुत्र्यांचे डोळे लोलकाप्रमाणे पारदर्शक ट्रान्सलुसेंट, त्यातून डोळ्यात तेज आणि चमक असते. जात एकदम हट्टी आणि सारखी व्यायामाची जरुरी म्हणून प्रसिद्ध. पोलर भुंकत नाही, कोल्ह्या लांडग्यासारखं हाऊलिंग करते. मी जर काही सांगितलं आणि करायचं नसलं तर एकदम तालात आणि सुरात हाऊलिंग करून तिचा निषेध व्यक्त करते. तिच्या या गाण्याने तिच्यावरचा राग मी पटकन विसरून जाते. वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून माझ्याशी कायम संपर्क ठेवत असते. कधी कधी आम्ही मित्रमैत्रिणी गप्पा मारत असलो आणि तिला जर आवाजाचा त्रास होत असला तर सरळ खालच्या मजल्यावर निघून जाते. अशी स्टबर्न आणि स्वतंत्र वृत्तीची आहे ती. ही अतिथंड प्रदेशातील जात, त्यामुळे अंगावर खूप फर. सायबेरियन आणि स्कॅन्डिनेव्हियामध्ये पूर्वी हे कुत्रे म्हणजे वाहतुकीचे साधन. स्नोवर स्लेड खेचत हे कुत्रे माणसे आणि सामानांची वाहतूक करायचे. पोलर लहान असताना रोज तिला 4-5 मैल तरी पळायला लागायचं. तिच्यासाठी एक सायकलीचा हार्नेस आणला. मी तिच्या पळण्याच्या वेगाने सायकल चालवायची आणि ती सुरक्षितपणे सायकलीबरोबर पळायची. तर आता ती घरी आली कशी? मायकलकडे सीबी आणि बँडिट नावाच्या 2 सायबेरियन हस्की होत्या. मला त्यांचा खूप लळा लागला. वयोपरत्वे त्या गेल्या आणि मला चैन पडेना. नवीन हस्की घ्यायला पाहिजे. वर्षा म्हणाली, लहान पिल्लाचं खूप काम असतं. तू एकटी, वेळ नाही, सवय नाही, माहिती नाही, घेऊ नकोस. मायकल पण तेच म्हणाला. हौसेने घेशील आणि 1 वर्षात पश्चाताप होऊन परत देशील. मी विचार करत होते. जिवंत प्राणी घ्यायचा तर डोळे उघडे ठेवून अभ्यास करून घ्यायला हवा. पुन्हा वाचन आणि रिसर्च वगैरे वगैरे. मला सर्वात आवडलेले पुस्तक पप्पी किसेस आर गुड फॉर युअर सोल बाय हॉवर्ड वाइनस्टाईन. त्यातून मी खूप उपयोगी असं एक तत्व शिकले. कुत्रा हा पॅकमध्ये राहणारा प्राणी, तेव्हा मला पॅक लीडर व्हायला हवे. मला तिला शिस्त लावायला हवी. अन्न, निवारा आणि संरक्षण या बाबतीत लाड, पण शिस्त म्हणजे शिस्त. याशिवाय पुस्तकात असलेले तिला चांगल्या सवयी लावायचे प्लॅन्सही उपयोगी ठरले. तर अशा रीतीने पोलरचे आगमन. तिचं आणि माझं 6 आठवड्यांसाठी पपी किंडर गार्डन मध्ये नाव घातलं. तिथे मलाच तिला कसं शिकवायचं याचा अभ्यास करावा लागला. तिच्या नैसर्गिक वर्तनांचा उपयोग करून तिला हे शिकवा आणि असं शिकवा. परत पुढच्या आठवड्यात ती पास होते की नाही ही धास्ती. एक मजेशीर अनुभव सांगते. आम्हाला सगळ्यांना त्यांनी गोलाकार बसवलं आणि प्रत्येकाने आपापलं पिल्लू पुढच्या माणसाकडे पास करायचं. अशा रीतीने प्रत्येकाला प्रत्येकाचं पिल्लू 10-15 सेकंद हातात घ्यायला मिळालं. पण हे कशासाठी? पिल्लांना वेगवेगळ्या स्पर्शाची, वासाची, आवाजाची सवय व्हावी, त्यांनी पुढे आक्रमक होऊ नये म्हणून. पेट सायकोलॉजी. तिचं शिक्षण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट या तत्वावर चालू. तिच्यासाठी हे तत्व म्हणजे खेळ आणि खेळणी. घरात चोर आला तरी ती त्याच्याकडे बॉल घेऊन जाणार, खेळ म्हणून सांगायला. मी बाहेर जाताना पोलरला विचारलं, तुला फिरायला यायचं का? तिला यायचं असलं तर माझ्या मागे येते, नसलं तर दुसऱ्या दिशेने निघून जाते. कुठल्या ट्रेनिंग मध्ये हे शिकली माहिती नाही. तिचा स्वभाव
निळे डोळे आणि व्यक्तिमत्व कोणालाही एकदम आकर्षित करणारं. मग तो कधीही कुत्र्याला हात न लावणारा माझा मित्र बाळू असो, मांजरप्रेमी सुषमा असो, कुत्र्याच्या बाबतीत तटस्थ असा चॅन, लिंडा, जोन असो, की कुत्राप्रेमी मायकल, सुझन, श्रीकांत असो. 3 वर्षांचा रुद्रनील सुद्धा सारखा पोलर तुझे निळे डोळे दाखव म्हणत तिच्या मागे फिरत होता. काही दिवसांनी ती डे केअरला तिच्या जेवणाचा डब्बा घेऊन जायला लागली. सुरुवातीला वाटलं नवीन जागा, नवीन माणसं, जमेल का? पण आज जाताना मागे वळूनही पाहिलं नाही. तिच्या रिपोर्ट कार्डवर लिहिलं आहे, वी जनरली हॅव 4 to 8 हस्कीज फॉर डे केअर एव्हरी डे अँड पोलार हॅज मेड शुअर दॅट दे नो हु रन्स द हस्की शो. शेजाऱ्यांची सुद्धा ती एकदम आवडती. एकदा मी घरी नव्हते, काहीतरी काम होते म्हणून मायकल घरात येत होता. माझ्या समोरची शेजारीण जोन धावत धावत आली आणि तू कोण, विनयाच्या घरात का जातोस असं काही त्याला विचारायला लागली. त्याने काय ती उत्तरं दिली. जोन म्हणते, तू विनयाचा मित्र आहेस म्हणतोस तर तिच्या कुत्र्याचं नाव सांग. तिळा तिळा दार उघड, नाहीतर घरात जायला मिळणार नाही. आमच्या आसपासच्या भागात मला तिची आई म्हणून ओळखतात आणि तिच्यामुळे माझं सोशल नेटवर्किंग सुद्धा वाढलं आहे. आमच्या सोसायटीच्या फोन बुक मध्येही तिचं नाव आहे. ती विमानात नाही बसलेली, पण गाडीतून सगळीकडे माझ्याबरोबर भटकत असते. मी भारतात जाते तेव्हा ती तिच्या डे केअर मध्ये संपूर्ण वेळ राहायला जाते. तिला माझी आठवण येते का नाही माहीत नाही, पण मला तरी तिची आठवण येते. मी परत आली की अतिशय खुश होऊन गोल गोल फिरत असते. काही दिवस तरी परत डे केअर मध्ये जायला तयार नसते, फक्त माझ्याबरोबर खेळायचं असतं. घरात बॅकयार्ड मध्ये येणारे बरेच ससे आणि खारी तिने मारले आहेत. शिकार केलेला प्राणी खाल्ला नाही, पण शिकारीची नैसर्गिक प्रवृत्ती अगदी जिवंत आहे. कधी कधी स्नो मध्ये नुसती अशी शांत, अजिबात न हलता कितीतरी वेळ बसून राहते. इतकं की खारी ती आहे हे विसरून जातात, तिच्या जवळ येतात आणि ती झडप मारून शिकार करते. मला वाटायचं की ही स्नो मध्ये हरवून जाणार, पण तिचे निळे डोळे आणि गुलाबी नाक स्नो मध्येही अगदी उठून दिसतात. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.